आई उपवास येतील त्याच्या आधी काहीतरी जबरदस्त बनव. ही बघ कुर्ली आणले, याच कुर्लीचा रश्शावाला भरीत करूया. वा आई, आज तर मी तावच मारेल. चिंबोरीचं रश्शावाला भरीत बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराची चिंबोरी घेतली आहे. तुम्ही मध्यम घेतली तरी सुद्धा चालेल. आता ती चिंबोरी आपण साफ करून घेऊया. चिंबोरीच्या वरचा भाग काढून झालं की आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. धुताना सुद्धा हलक्या हाताने धुवून घेऊया, जेणेकरून त्यातलं अंड खळणार नाही. आता सारणाची तयारी करूया. त्यासाठी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची, मुठभर एवढी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं, हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा नरम पडला की त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालूया. हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. नंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया. त्याचबरोबर 1 चमचा चिंचेचं पाणी घालूया. हे वाटण या मसाल्यामध्ये 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊया. हे वाटण सुकं झालेलं आहे. आता त्यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता हे दोन्ही साहित्य एकजीव करून घेऊया. आपल्याला हे बेसन 8 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला बेसनचा कच्चा वास निघून जाईल. नंतर सारण थंड झाल्यावर त्या चिंबोरीमध्ये आपण भरून घेऊया. सगळीकडे छान असं गजगजीत भरून घेऊया. दोन्ही बाजूला चिंबोरीच्या सारण मस्त असं भरलं गेलेलं आहे. आता आपण ती चिंबोरी एकावर एक ठेवूया आणि धाग्याने बांधून घेऊया, जेणेकरून ते सारण बाहेर पडणार नाही. एकीकडे आपलं पातेलंसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. नंतर बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा नरम पडला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती कोळी मसाला, 1 चमचा गरम मसाला घालूया. हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. मसाला शिजल्यावर त्यामध्ये मगाशी तयार केलेलं वाटण घालूया. आता हे वाटण आपल्याला तेलावर छान असं शिजवून घ्यायचं आहे. इकडे आपलं तेलसुद्धा वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालूया. या रश्शाला चांगली उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा चिंचेचं पाणी घालूया. आपली इकडे 1 ते 2 उकळ्या काढून झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये सारणाने भरलेली चिंबोरी घालूया. आपल्याला हे 10 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. इकडे आपली 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण चिंबोरीला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया. छान असा सुगंध दरवळला आहे या चिंबोरीच्या रश्श्याचा. आणि आपल्या इकडे रश्शावाला चिंबोरीचं भरीत तयार झालेलं आहे. रस्सा तर भन्नाटच लागतो, पण त्यात भरलेली चिंबोरीचा असेल तर एकच नंबर. हे बघून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. गरमागरम तांदळाची भाकरी आणि भात असेल ना, तर हा रस्सा जबरदस्त लागतो. तुमच्याजवळ जर मध्यम आकाराची चिंबोरी असेल तर त्यासोबत सुद्धा तुम्ही असा रस्सा बनवू शकता. माझ्या मुलाला तर खूपच आवडलं. तुम्हाला पण हा रस्सा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.